नमस्कार मित्रांनो, मी तेजस काका सोलंगरे, महाकाली शेळी फार्म, बामणी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथून आज आपण आलेला आहोत आपल्या तुतीच्या प्लांटेशनमध्ये। आज हा तुतीचा प्लॉट आहे आपला, जो आपण पाहत आहात तो। तर मी तुती याबद्दल माहिती देणार आहे की तुती हा आपल्याजवळ जो तुती आहे हा V1 जातीचा तुती आहे आणि भरपूर प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये। शेळ्या खूप आवडीने खातात। अगदी याच्यावरती जी साल येते ही सालसुद्धा शेळ्या सोलून खातात। याच्यातली सालसुद्धा शेळ्या ठेवत नाही आहेत, खूप चांगल्या पद्धतीने खातात। खूप मोठ्या याची पानं येतात, अशी खूप रुंद अशी पानं येतात आणि खूप छान पद्धतीने शेळ्या खातात। आपण याला असं डायरेक्ट देतो, म्हणजे शेळ्यांना दिल्यानंतर याचं कुट्टा वगैरे काय करत नाही, डायरेक्टली देतो। खूप चांगल्या पद्धतीनं खूप आवडीनं शेळ्या याला खात आहेत। खूप छान याचे रिझल्ट आहेत। जर आपण तुती या पिकाचा तुतीचा जर वापर जर केला, तुती किंवा तत्तू असे दोन प्रकार याला नाव आहेत। जर आपण तत्तू किंवा तुतीचा जर वापर जर आपल्या शेळ्यांमध्ये जर केला तर आपल्या शेळ्यांवरती एक वेगळ्या प्रकारचं एक ग्लिजिंग येतं, म्हणजे अगदी चकाकतात शेळ्या। खूप चांगला रिस्पॉन्स तुम्हाला देतील शेळ्या। आणि हे सुद्धा पीक आपण लावल्यापासून एक 3-3.5 महिन्यामध्ये येतं आणि आल्यानंतर हे पीक तुम्हाला प्रत्येकी 35-40 दिवसाला प्रत्येक याची कापणी येईल आणि खूप फुटवे निघतात त्याला, म्हणजे एकदा कट केल्यानंतर हे असे भरपूर असे फुटवे निघतात। आत्ता जमीन थोडी डिस्टर्ब आहे, कारण महाराष्ट्रच काय तर सगळीकडे देशभर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस आज होतो आहे। तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट तुम्हाला इथं भेटणार नाही। थोडंसं मुळी चालायला आज जरी जमीन दमवत असली तरीसुद्धा अत्यंत प्रकारे चांगल्या प्रकारे हा तुमच्यासोबत उभा आहे तुती। आणि तुम्हाला एनी टाईम म्हणजे तुम्ही कट करून गेला की परत लगेच फुटवे पाठीमागून तुम्हाला येणार आहेत। तुम्ही समजा आज 10 फुटवे कापले तर तुम्हाला परत 20 ते 25 फुटवे तुम्हाला रिटर्न्स लगेच मिळणार आहेत। म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारे हा चारा शेळीपालनामध्ये आपण यूज करू शकतो। खूप चांगला चारा आहे। शेळ्या याच्यातील पानच काय तर याची सालसुद्धा अगदी आवडीनं खात आहेत। आणि ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की झिरो मेंटेनन्स सपोर्टिव्ह खुराक न देता, मका असेल, गुळीपेंड असेल, शेंगपेंड असेल किंवा इतर काय लोक गहू देत आहेत, हा कोणताही खुराक न देता शेळ्या हेल्दी राहू शकतात, शेळ्या खूप सुंदर राहू शकतात। आणि नॅचरल लेवलनं बघा, जसं की सरकीपेंड जास्त झाली किंवा शेंगपेंड जास्त शेळ्यांना दिली, जास्त चरबी झाली तर शेळ्यांच्या पिशवीच्या पुढं चरबी साठू शकते आणि शेळ्या तिथून पुढं म्हणजे गाभण जाण्यासाठी दमवतात। हा कोणताही साईड इफेक्ट जर तुम्ही मेथीग्रास असेल, दशरथ घास असेल किंवा तुती असेल किंवा वंडरग्रेस सुबाबळ असेल, या जर तुम्ही हे जर चारे जर दिले तर तुम्हाला हा साईड इफेक्ट जाणवणार नाही की तुमच्या शेळ्या वेळेत माझावर येतील, वेळेत गाभण जातील, वेळेत पिल्लं देतील आणि एक नॅचरल लेवलनं तुम्ही शेळ्या सांभाळू शकता। जसं की जास्त गोळीपेंड दिली किंवा जास्त अजून काय खुराकमध्ये तुम्ही इतर वापरलं तर शेळ्यांना किंवा बोकडांना मुतखडा होऊ शकतो। तर हा कोणताही तुम्हाला साईड इफेक्ट जाणवणार नाही। तुती हे खूप चांगल्या प्रकारे बघत आहे। हा दशरथ घास आहे। खूप कमी लोकांना माहीत आहे की बाबा म्हणजे दशरथ घास म्हणजे ॲक्च्युली नेमकं काय। तर अत्यंत खूप शेळीपालनामध्ये खूप अत्यंत चांगला चारा आहे। पुरवठी येणारा जी वैरण आहे ही दशरथ घासापासून त्याची कमी आपण भरून काढू शकतो। तर मित्रांनो, दशरथ घास याच्यामध्ये खूप प्रोटीन्स आहेत। तुम्ही किती जरी हा चारा वापरला शेळ्यांसाठी तर ह्याच्यामधून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट मिळणार नाही। आता सर्वसाधारण हा चारा 5 ते 6 फूट पर्यंत जातो, पण एक 5 फुटाच्या मिळाला त्याची कटिंग करून हा चारा शेळ्यांना कुट्टा मशीनमध्ये कुट्टा करून जर दिला तर खूप अत्यंत चांगल्या प्रकारे शेळ्या हा चारा खातात। त्याच पद्धतीनं या चाऱ्याची लागवड कशी केली पाहिजे, खूप लोकांना प्रश्न आहे की बाबा याची लागवड कशी केली जाते। तर याची लागवड जी आहे हे आपण सरी पद्धतीनं करू शकतो। भुईपाटाद्वारे त्याला पाणी देऊ शकतो किंवा आता आपण हा स्प्रिंकलर जोडलेला आहे, स्प्रिंकलरद्वारे सुद्धा आपण या पिकाला पाणी देऊ शकतो। एका किलोमध्ये सर्वसाधारण 2 गुंठ क्षेत्र हे टाकावं लागतं दशरथ घासाचं।
त्याच पद्धतीनं सर्वसाधारण ह्याची पहिली कापणी जी आहे ते 90 दिवसाच्या आसपास आहे आणि त्याच्यानंतर जी याची कापणी येणार आहे ही आपल्याला मित्रांनो सर्वसाधारण 42, 43, 45 दिवसात आपल्याला परत दशरथ घास कापायला भेटणार आहे। आणि दशरथ घास हा सर्वसाधारण लावल्यापासून 3 वर्ष कंटिन्यू चालू शकतो।